नमस्कार मुलांनो, मोळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स याचे उदाहरण पाहणार आहोत आणि हे उदाहरण 7.1 ह्या एक्झरसाइजशी रिलेटेड आहे आणि आपण जो चॅप्टर चालू केलेला आहे तो आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर एक उदाहरण बघा मुलांनो. फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स ऑफ x फॉर द फॉलोइंग PMF म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. तर मला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे E ऑफ x. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला समेशन x into p of x. x into p of x म्हणजे x आणि p of x चं मल्टिप्लिकेशन करायचं. समेशनचा अर्थ होतो ॲडिशन करायची. आता x आणि p of x चं मल्टिप्लिकेशन कसं येणार बघा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन ही x ची व्हॅल्यू आहे आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे मुलांनो? -0.4. समेशन म्हणल्यास प्लस घ्या. या दोघांचं मल्टिप्लिकेशन -0.3 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0.15 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0.50. कशा पद्धतीने केलं बघा. x into p of x दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा. समेशन म्हणल्यास ॲडिशन करायची. तर मुलांनो आता हे ॲडिशन किती येईल बघा. हे आहे -0.7 प्लस या दोघांची ॲडिशन येणार आहे 0.65. आता ह्या दोघांचं ऍक्च्युअली होणार आहे सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन काय आहे बघा. 0.7 मधून आपल्याला 0.65 मायनस करायचे. इथं काही नाही म्हणजे काय आहे मुलांनो 0 आहे. जर सबट्रॅक्शन केलं तर या ठिकाणी -0.05 -0.05 तर हे तर मुलांना आपण E of x काढलं. आता आपल्याला काय काढायचंय व्हॅरियन्स. तर व्हॅरियन्स काढण्यासाठी आपल्याला काढावं लागेल E of x स्क्वेअर. आता E of x स्क्वेअर कसं काढणार आपण. ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये एकच फरक आहे. समेशन इथं काय करायचं x चा स्क्वेअर इनटू p of x. म्हणजे काय करायचं मुलांनो प्रोडक्ट घ्यायचा x चा स्क्वेअर करायचा आणि p of x वर मल्टिप्लाय करायचं. आता -2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4 इनटू 0.2 प्लस आता x चा स्क्वेअर x म्हणजे -1 चा स्क्वेअर किती आहे 1 इनटू 0.3 प्लस 0 चा स्क्वेअर किती येणार आहे विद्यार्थ्यांनो 0.1 प्लस 1 चा स्क्वेअर 1 च येणार आहे 0.15 प्लस 2 चा स्क्वेअर किती मुलांनो 4 0.25. तर हा प्रोडक्ट घेऊया. हा प्रोडक्ट येणार आहे 0.8 0.3 दोघांचा प्रोडक्ट किती येईल म्हणून 0 हे येणार आहे 0.15 आणि हे येणार आहे 1.00. जर आपण यांची ॲडिशन केली तर काय येईल बघा 8 आणि 3 म्हणजे 1.1 प्लस या दोघांची जर ॲडिशन केली 1.15 इकडे लिहूया दिसणार नाही या ठिकाणी तुम्हाला. E of x स्क्वेअर E of x स्क्वेअर जर दोघांचं आपण प्रोडक्ट केलं मुलांनो तर हे येणार आहे ॲडिशन केली 2 आणि 1 2 हे 2.25. तर हे आपलं E of x स्क्वेअर. E of x स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे x स्क्वेअर into p of x.
म्हणजे अगोदर एक्सचं काय करायचं स्क्वेअर, आणि आता आपण व्हॅरियन्स ऑफ एक्स काढणार आहोत कारण व्हॅरियन्स विचारलेले आहे आपल्याला. व्हॅरियन्स काढण्यासाठी आपल्याला ई ऑफ एक्स आणि ई ऑफ एक्स स्क्वेअर दोन्हीची गरज आहे. तर बघा व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर. व्हॅरियन्स ऑफ एक्स म्हणजे काय घेतलं मुलांना आपण ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस. तर बघा ई ऑफ एक्स स्क्वेअरचा आन्सर किती काढेल मुलांना आपण 2.25 मायनस ई ऑफ एक्स स्क्वेअरचा आन्सर किती आहे बघा, सॉरी ई ऑफ एक्स आहे मायनस 0.05 या ठिकाणी स्क्वेअर. तर हे येणार आहे 2.25 मायनस ह्या मायनसचा स्क्वेअर तर येणार आहे प्लस. तर हा किती येईल मुलांनो 5चा वर्ग 25. तर हे आलेलं आहे 0.0025. आता याचं सबट्रॅक्शन कसं करायचं तुम्हाला ते सांगतो बघा. इथं सबट्रॅक्शन करून दाखवतोय. 2.25 मायनस 0.0025. आता या ठिकाणी काही नाही येते, या ठिकाणी एक 0 घ्या, या ठिकाणी एक 0 घ्या. सबट्रॅक्शन करायचं असेल तर इथं कॅरी 4 राहील, इथं 9, इथं 10. हे आलं 5 7 4 2 2. म्हणजे आपलं व्हॅरियन्स ऑफ एक्स आलेला आहे 2.2475. तर मुलांना आपल्याला जो प्रश्न विचारला होता तो विचारला होता फाइंड द एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स ऑफ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं, ई ऑफ एक्स तर आपण काढलं कारण तो आपल्याला विचारलं होतं, पण व्हॅरियन्स काढण्यासाठी ई ऑफ एक्स स्क्वेअर विचारलं होतं. मग व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर. बघा एक्स इंटू पी ऑफ एक्स म्हणजे एक्स आणि पी ऑफ एक्सचा काय करायचं मल्टिप्लिकेशन. समेशनचा अर्थ होतो ॲडिशन करणे. ई ऑफ एक्स स्क्वेअर कसं काढलं मुलांनो समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं व्हॅरियन्स ऑफ एक्स, आणि व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर. हे झालं आपलं व्हॅरियन्स ऑफ एक्स. आता सर्वात शेवटी थोडंसं छान दिसावं आणि प्रश्न विचारल्यानंतर जे जो विचारलेले आपल्याला असतं ते सर्वात शेवटी मेन्शन करूया. काय विचारलेलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू, देअरफॉर असं लिहूया एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती आली मायनस 0.05. व्हॅरियन्स ऑफ एक्स किती काढलं मुलांनो 2.2475. ठीक आहे, हे उदाहरण नोट करून घ्या. ठीक आहे मुलांनो, नंतरचा प्रॉब्लेम बघूया. तर फाइंड मीन नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस ऑफ अ फेअर कॉइन. मीन नंबर म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू. दोन्ही शब्दाचे अर्थ सारखेच आहेत. मीन एक्सपेक्टेड व्हॅल्यू मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन हे तिन्हीचा अर्थ एकच आहे. आता आपल्याला नंबर ऑफ हेड्सचं मीन काढायचं. तर किती कॉइन टॉस केले मुलांनो 3 कॉइन टॉस केले. मग सॅम्पल स्पेस आपल्याला माहिती आहे ट्रिपल एच एच एस टी एच टी एच टी एच एच ट्रिपल टी 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 एच टी एच टी एच टी टी. तर हे एकूण झाले सॅम्पल्स पॉइंट 8 झाले मुलांना. कॅपिटल एक्स म्हणजे काय नंबर ऑफ हेड्सची संख्या. आता हेडची संख्या काय काय होऊ शकते 3दा कॉइन टॉस केल्यास आपल्याला माहिती आहे. एकदा बी येणार नाही, 1 येईल 2 येईल 3 येईल. 3दा जर कॉइन टॉस केला आपण तर 1 वेळेस हेड येऊ शकतो, 2 वेळेस हेड येऊ शकतो, 3 वेळेस हेड येऊ शकतो किंवा हेड येणार नाही. तर या ठिकाणी बघूया ह्याचा अर्थ होतो हेड येणार नाही. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0.
म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली कुणाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे, जिथं हेड नाहीये. जिथं हेड नाही म्हणजे फक्त टेल आहे, म्हणजे काय ना ट्रिपल टी. म्हणजे असं फक्त एकच घटना घडली. किती आहे 1/8 पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्रोबॅबिलिटी. म्हणजे एकदा हेड कुठं कुठे गेले बघा, या ठिकाणी आहे. म्हणजे एच एच टी, पुन्हा एच टी एच, पुन्हा टी एच एच. म्हणजे एकदा हेड भेटण्याच्या घटना ह्या घडू शकतात. म्हणजे किती घटना आहेत मुलांना? 3/8 पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. म्हणजे दोनदा हेड येणं. एक्स इज इक्वल टू 2 चा अर्थ काय? एक्स इज इक्वल टू 2 चा अर्थ दोनदा हेड येणं. आता दोनदा हेड जे आहे, दोनदा हेड इथे बघा, एच एच टी, एच टी एच, टी एच एच. दोनदा हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती घटना आहे? अशा 1 2 3 3/8. चार्ट तयार करून घेऊया. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. एक्स पी ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू किती आहे मुलांना? 0 1 2 3. याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/8 3/8 3/8. 3 ची काढायची राहिली मुलांना, इथं काढतो. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. म्हणजे 3 वेळेस हे देण्याची प्रोबॅबिलिटी. 3 वेळेस हे इथे एच 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 एच. एक्स इज इक्वल टू 3 चा अर्थ आहे की 3 वेळेस हे देणे. असं फक्त एकच घटना घडली, हे झालं 1/8 1/8. पण आपल्याला काय विचारलंय मुलांना? मीन. आता मीन म्हणजेच ई ऑफ एक्स. आणि ई ऑफ एक्स चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय मुलांना? समेशन एक्स इंटू पी ऑफ एक्स. एक्स आणि पी ऑफ एक्स चा प्रोडक्ट घ्यायचा. या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला मुलांना किती येणार आहे? 0 प्लस याचा घेतल्यास किती येणार आहे? 3/8 प्लस याचा घेतल्यास किती यायला? 6/8. आणि ह्याचा घेतल्यास पुन्हा किती यायला मुलांना? 3/8. जर ऍडिशन केली मुलांना हिची आपण, तर ही येत आहे 12/8. जर डिव्हिजन केलं 4 2 8 4 3 12 1.5. म्हणजे जो आपल्याला मीन भेटलेला आहे, मीन म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू, ती किती भेटलेली आहे? 1.5 ची. ठीक आहे ना, हे उदाहरण संपलेलं आहे. चला मुलांना पुढचं उदाहरण बघूया. 2 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. 2 डाय फेकलेल्या आहेत. एक्स डिनोट्स द नंबर ऑफ सिक्सेस. म्हणजे 2 डाय फेकल्यास कितीदा 6 येऊ शकतो. आणि फाइंड द एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची एक्स. तर बघा, पहिलं असं होऊ शकतं की एकदा 6 भेटू शकतो. हे फक्त बघा, ह्या लाईन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एकच वेळेस 6 दिसतोय. त्याच्यानंतर ही एक लाईन आहे 6 1 6 2 6 3 6 4 6 5. म्हणजे ही लाईन आणि ह्या लाईनवर कितीदा 6 आला मुलांना? एक वेळेस 6 आला. आणि ह्या वेळेस किती 6 आले मुलांना? 2. बघा या ठिकाणी जर चेक केला, या ठिकाणी 2 6 येत आहे आणि या ठिकाणी पुढे 6 नाही. तर एक वेळेस 6 येतोय किंवा 2 वेळेस 6 येतोय. आणि इथून इतका जर हा सॅम्पल स्पेस आपण पूर्ण तपासला तर या ठिकाणी एकही 6 नाहीये. म्हणजे एक्स काय सांगितलेलं त्यांनी? नंबर ऑफ सिक्सेस. नंबर ऑफ सिक्सेस. आता सिक्सेसची संख्या काय होऊ शकतो? 2 डाय फेकल्यास एकही वेळेस येणार नाही 6, किंवा एकच वेळेस 6 आला, किंवा दोन्ही वेळेस आपल्याला किती भेटलं? 6 भेटलं. म्हणजे x इज इक्वल टू 0 1 2. तर मला x इज इक्वल टू 0 ची प्रोबॅबिलिटी काढायची. तर मुलांना एक्झाम मध्ये गेल्यानंतर 0 ची प्रोबॅबिलिटी अगोदर नका काढू, नंतर शेवटी काढूया आपण. ती थोडंसं आपल्याला सोपं जाईल. x इज इक्वल टू 1.
एक वेळेस 6, एक वेळेस 6 बघा लाईन मोजायला सोपं जाईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 10 बाय 36. P of x is equal to 2 म्हणजे दोन्ही वेळेस 6 येणं, दोन्ही वेळेस 6 येणं फक्त इथंच पॉसिबल आहे. म्हणजे हे किती एक वेळेस झालं 1/36. आता 0 चं राहिलं तर बघा 10 आणि 1 किती झाले मुलांनो 11 आणि टोटल ॲडिशन असते 36. मग आता हे किती यायला पाहिजे 36 येण्यासाठी 25/36 किंवा तुम्ही काउंटिंग करू शकता 1 2 3 4 5 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 25 असे सॅम्पल पॉईंट्स आहेत की ज्याच्यावर काही नाहीये 6 नाही म्हणजे 25 36 10 36 2/36. ह्याचा आपण टेबल तयार करून घेऊया. x p of x 0 1 2 0 असताना मुलांनो किती आहे 25/36. 1 असताना 10/36 आणि 2 असताना 1/36. मला काय विचारलेलं आहे आपल्याला बघा एक्सपेक्टेशन ऑफ x, एक्सपेक्टेशन ऑफ x म्हणजेच काय मुलांनो e ऑफ x. एक्सपेक्टेशन ऑफ x म्हणजे काय e ऑफ x. e ऑफ x चा फॉर्म्युला मला माहिती आहे समेशन ऑफ x इनटू p ऑफ x. x आणि p ऑफ x चं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल मुलांनो 0 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 10/36. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यास 2/36 आणि ह्याला सोडवल्यास किती 12/36. जर 6 दोन्ही 12 6 7 36 किंवा 12 12 12 36 किती आलं मुलांनो 1/3. हे झालं आपलं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x इज 1/3. नोट करून बघू किती मिनिटं झाली. तुम्हाला तिसरं उदाहरण बघूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितलंय x डिनोट द सम ऑफ द नंबर्स ऑब्टेन्ड व्हेन 2 फेअर डायस आर रोल्ड. x म्हणजे जर 2 डाय फेकल्यानंतर जी भेटणारी सम आहे. तर बघा आपल्याला सम काय काय भेटू शकते जर 2 डाय आपण फेकले तर इथं किती सम येईल मुलांनो 2, इथं 3, या ठिकाणी 4, या ठिकाणी 5 6 7 7 सम येत आहे. आणखी सर्वात जास्त सम किती येईल मुलांनो 6 6 12 म्हणजे कमीत कमी सम किती येईल 2 आणि मोठ्यात मोठी 12. म्हणजे आता हे उदाहरण थोडंसं मोठं आहे. तर कशा पद्धतीने बघा x म्हणजे सम, थोडंसं सम ऑन डाय, सम ऑन डाय. एक मिनिट x म्हणजे तुमच्याकडे लिहित नाही अगोदर उदाहरण मोठं आहे आपलं. व्हॉट इज x सम ऑफ द नंबर्स. किती आहे बेरीज 2 3 4 5 6 7. इथं किती आहे बेरीज मुलांनो 8 कारण इथं पुन्हा 7 येते 8. नंतर 9 9 पुढे येणार बघा 5 आणि 4 9. पुन्हा किती बेरीज राहिली 10. पुन्हा इथे किती आहे बेरीज 11 किंवा 12. जर 2 डाय जर आपण फेकल्या मुलांनो तर आपल्याला कमीत कमी बेरीज किती येऊ शकते 2 आणि जास्तीत जास्त किती येऊ शकते 12. तर तुम्हाला p ऑफ x इज इक्वल टू 2. 2 असताना मला काय काढायची प्रोबॅबिलिटी. 2 बेरीज पुन्हा कोणाची सॅम्पल्स पॉईंट या ठिकाणी 1, 1 म्हणजे एकच आहे किती 1/36. एक टोटल किती p ऑफ x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 म्हणजे काय मुलांनो बेरीज 3 आली पाहिजे. 3 बेरीज पुन्हा कोणाची 1, 2 2, 1 म्हणजे किती असे सॅम्पल पॉईंट भेटले 3 बेरीजचे
2 by 36. x is equal to 4. 4 बेरीज कुणाची जरा सुमार बघितला 1,3 2,2 3,1 म्हणजे किती सॅम्पल आउट पॉइंट आले 4 बेरीज येणार 1 2 3 3 by 36. तर मुलांनो आता 5 बेरीज बघूया x is equal to 5. 5 ॲडिशन पुन्हा कोणाची येऊ शकते 1, 4 2, 3 3, 2 4, 1 किती आले मुलांना बघा 1 2 3 4 4 by 36. 6 बेरीज येणार आहे x is equal to 6. 1, 5 2, 3 3, 2 4, 1 5, मुलांना 6 बेरीज येणार बघा 1, 5 2, 4 3, 3 4, 2 5, किती सॅम्पल पॉइंट आले 1 2 3 4 5 5 by 36. पुन्हा हे प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत डिटेल नाही करायचं एक लक्षात ठेवायचं पॅटर्न तुम्हाला सांगतो कसा येणार आहे p of x is equal to 7. 7 बेरीज येणार काय येणार आहे 1, 6 2, 5 3, 4 4, 3 5, 2 6, 1 7 बेरीज येणार 1 2 3 4 5 6 6 by 36. 8 बेरीज येणार काय येणार मुलांनो x is equal to 8. 1 सोबत 7 घेता येणार नाही कारण 1, 7 काय आपल्याकडे नाही 2, 6 3, 5 4, 4 5, 3 6, 2 8 बेरीज येणार किती आहेत बघा 1 2 3 4 5 5 by 36. 9 बेरीज येणार x is equal to 9. 9 बेरीज येणार काय येणार आहे 1 सोबत 8 नाही आहे आपल्याकडे 2 सोबत 7 सुद्धा नाही आहे 3 6 म्हणजे 9 4 5 5 4 6 3 9 बेरीज येणार किती आहे बघा 1 2 3 4 4 by 36. 10 बेरीज येणार x is equal to 10. तर 1 सोबत 9 नाही घेता येणार 2 सोबत 8 नाही घेता येणार 3 सोबत 7 नाही घेता येणार 4 सोबत 6 घेता येणार आपल्याला 10 बेरीज येणार 4 6 5 6 6 4 म्हणजे 10 ॲडिशन येणार किती आहे 3 by 34 3 by 36. 11 बेरीज येणार 4 सोबत तर पॉसिबल नाही आहे 5, 6 6, 5 किती आले मुलांना 2 2 by 36. x is equal to 12. 12 येणार काय मुलांना 6, 6 1 by 36. प्रत्येक सॅम्पल पॉइंट लिहिताना मी 1 पासून सुरुवात केली आहे समजा माझा पहिला 1, 4 आलेला असेल तर शेवटचं किती येणार आहे 4. कसं बघा 1 2 3 4 पहिल्या डायची असेंडिंग ऑर्डर दुसरी 4 3 2 1 अशा पद्धतीने लिहायचं. आता एवढं सगळं परीक्षेत करायला आपल्याला वेळ पुरणार नाही तर लक्षात ठेवा पहिल्यांदा किती आलं 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 ते 7 पर्यंत गेलं जेव्हा 1 बेरीज येईल तर 1 ती सॉरी 2 बेरीज असताना किती 1 3 असताना किती 2 4 असताना किती 3 म्हणजे एक 4 बेरीज जर पाहिजे असेल तर त्याच्या अगोदर चला 3 5 बेरीज पाहिजे असेल तर अगोदर चला 4 6 बेरीज अगोदर पाहिजे असेल तर 5 7 जर अगोदर पाहिजे असेल तर 6 8 फक्त लक्षात ठेवायचं 7 पर्यंत कसं जमतं मग खाली 12 पासून उलट या 1 by 36 2 by 36 3 by 36 4 by 36 5 by 36. ठीक आहे आता आपण याला एका टेबलमध्ये लिहू तर मुलांना आपण ज्या सर्व प्रोबॅबिलिटीज काढल्या तेच आपण लिहूया. 2 बेरीज येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ती मुलांना 1 by 36
तीन बेरीज देण्याची 2/36. हे लक्षात ठेवा, सिक्वेन्स परीक्षा डायरेक्ट आल्या आहेत, तुम्ही काय अडचण नाही. 3/36, 4/36, 5/36, 6/36, 7 पर्यंतच लिहा. आता पुढे लिहिता तर चुकेल तुमचं. पुढे लिहिताना उलट आहे इकडून. हे 1/36, 2/36, 3/36, 4/36, 5/36 हे झालं. आता प्रॉब्लेम्स खरंच खूप मोठा आहे, तर तरी पण याला आपण सोडूया मुलांनो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला. ई ऑफ एक्स समेशन ऑफ एक्स इंटू पी ऑफ एक्स, म्हणजे यांचा गुणाकार करायचा एक्स आणि पी ऑफ एक्स. हे किती आहे मल्टिप्लिकेशन 2. थोडंसं मी शॉर्टकट मध्ये लिहितो. हे 6 4 3 12 5 चौक 20 6 पंच 30 7 सख 42 8 पंच 40 9 चौक 36 10 त्रिक 30 11 दोन्ही 22 12 एक 12 डिवाइड बाय 36. आता ही आपल्याला मुलांना बेरीज करायची आहे. तर मुलांनो हिची ॲडिशन जी आहे ती 252 येत आहे. तुम्ही चेक करून घ्या. हे ॲडिशन किती आहे 252/36 आणि डिवाइड केलं तर हे येणार आहे 7. आपण काय काढलं मुलांनो ई ऑफ एक्स. आता मला काढायचं ई ऑफ एक्स स्क्वेअर. ई ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय समेशन एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. म्हणजे एक्स चा काय करायचा स्क्वेअर करायचा आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं राजकुमार, त्याला पी ऑफ एक्स ने मल्टिप्लाय करायचं. तर कसं येणार बघा. आता मी बघा मुलांनो ह्याच्या सुद्धा आपण थोडं शॉर्टकट. 2 चा स्क्वेअर 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. मुलांनो थोडंसं इकडे लक्ष द्या. हे कसं येणार आहे अगोदर ह्याचा वर्ग करायचा आणि ह्याचा गुणाकार करायचा. 2 चा वर्ग किती 4, 4 ने लागूनच किती आहे 4. त्याच्यानंतर 3 चा वर्ग 9, 9 ला जर 2 न गुणलं तर किती आहे 9 दोन्ही 18, 9 दोन्ही 18. 4 चा वर्ग 16, 16 गुणिले 3 किती 48, 16 गुणिले 3 48. 5 चा वर्ग 25, 25 गुणिले 4 किती मुलांनो 100. 6 चा वर्ग 36, 36 गुणिले 5 किती येणार आहे 180. 7 चा वर्ग 49, 49 ला जर आपण 6 ने गुणलं तर ते येईल 294. मुलांनो तुम्ही ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन करून बघा, कारण मी थोडीफार मदत घेत असतो डायरेक्ट लवकर वेळ जास्त वेळ लागू नये म्हणून, पण तुम्ही ते कॅल्क्युलेशन करा. 8 चा वर्ग 64, 64 ला जर आपण 5 न गुणलं तर ते येईल 320. 9 चा वर्ग 81, 81 ला जर आपण 4 न गुणलं तर ते येईल 324 प्लस 10 चा वर्ग 100, 100 ला जर 3 न गुणलं तर किती येईल 300. 11 चा वर्ग किती राजकुमार 121, 121 ला जर 2 न गुणलं तर किती येईल मुलांनो 242. 12 चा वर्ग 144 ला जर 1 न गुणलं तर 144 येत आहे. मुलांनो याच्यामध्ये आपल्याला कसं करावं लागणार आहे ई ऑफ एक्स मध्ये डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होतं आणि ई ऑफ एक्स स्क्वेअर मध्ये स्क्वेअर करून मल्टिप्लिकेशन आहे. आता ही जी सर्व ॲडिशन आहे मुलांवरची 1974/36 जर आपण डिव्हिजन केलं तर हे येते 54.83. तर मुलांनो हे ई ऑफ एक्स काढलं, ई ऑफ एक्स स्क्वेअर काढलं. आता व्हॅरियन्स ऑफ एक्स काढतो. व्हॅरियन्स ऑफ एक्स चा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला
e of x square minus e of x चा होल स्क्वेअर आपण काढले e of x square minus e of x होल स्क्वेअर. आता बघा मुलांनो e of x square किती 54.83 मायनस 7 चा स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे 49. आणि हे जर आपण सबट्रॅक्शन केली विद्यार्थ्यांनो ती येत आहे 5.83. मग तुम्हाला आता साहजिकच एक प्रश्न पडला असेल की सरनं एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढलं, e ऑफ x काढलं, e ऑफ x स्क्वेअर काढलं, पण ते तर विचारलंच नाही. त्यांनी आपल्याला विचारलेले स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय म्हणून स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ x म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 5.83. तर हा जो स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा असतो एक तर लॉग टेबलचा यूज करून काढा किंवा परीक्षेमध्ये एखादं त्याची डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल. सध्या मी ती व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली सांगतो किती आहे ती व्हॅल्यू आहे बघा मुलांनो एक मिनिट. तर ह्याचं स्क्वेअर रूट आहे बघा 2.4. तर मुलांनो जर आपल्याला स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचं असेल तर व्हॅरियन्स काढावा लागतो आणि स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स. थोडंसं इथं लिहितो स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ व्हॉट इज दिस 5.83 आणि ते किती आलेले 2.41. आजच्यासाठी आपण इथं थांबूया मुलांना.